नैसर्गिकरित्या आयुष्य जगण्यासाठी आयुर्वेदिक टिप्स या एका सफल फिटनेस गोलसाठी सुनिश्चित उपाय असू शकतात. पण यासाठी आधी तुम्हाला स्वतःच्या मनाची तयारी करावी लागेल की जास्तीत जास्त नैसर्गिक उपाय वापरूनच फिटनेस कमवायचा आहे. आयुर्वेद ही एक प्राचीन जीवन प्रणाली आहे की आपल्याला शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक रूपाने आपल्याला स्वस्थ व मजबूत बनवण्याचं कार्य करते. खरं तर कोरोनाआधी लोकांना आपल्या जीवाची म्हणावी तितकी किंमत नव्हती, पण कोरोनामुळे संपूर्ण जगालाच आपल्या प्रत्येक श्वासाचे महत्त्व चांगल्या रीतीने समजले आहे. त्यामुळे सध्या प्रत्येकाचं हेच स्वप्न आहे की आपल्याला निरोगी व सुदृढ आयुष्य लाभावं. प्रत्येकजण इथे नैसर्गिकरित्या फिटनेस मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, पण बहुतांश लोकांना तो कसा मिळवावा हेच समजत नाही. जाणून घ्या आयुर्वेदाच्या काही खास टिप्स ज्या तुम्हाला निरोगी जीवन साध्य करण्यास मदत करतील. आयुर्वेद एक आत्मचिकित्सा विज्ञान आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून तुम्ही दैनंदिन आहार, सुदृढ जीवनशैली, मालिश किंवा औषधी जडीबुटी वापर करून निरोगी आयुष्य प्राप्त करू शकता. या उपायांमुळे फिटनेस तर उत्तम राहीलच आणि आपली सुंदरता व ऊर्जा प्रत्येकाचं हृदय जिंकून घेईल. दिवसभराच्या कामानंतर तुम्हाला एकदम कमजोर वाटतं, तुम्हाला सकाळी उठायला व जिम किंवा योगा क्लासेसला जाण्यास उत्साह वाटत नाही. जर या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही चहा किंवा कॉफीचं सेवन करत असाल तर ताबडतोब बंद करा आणि आयुर्वेदिक जडीबुट्या जसं की अश्वगंधा, ब्राह्मी आणि तुळशीच्या काड्याचा वापर करायला सुरुवात करा. या सामग्रीचा चहा किंवा काढा बनवून त्याचं सेवन करा. या जडीबुट्यांचा वापर केल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि शरीरातील लवचिकता म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी वाढते. यामुळे शरीरातील ऊर्जेचा स्तर कायम उच्च राहतो. मानसिक तणाव व शारीरिक क्रिया दोन्हीही आपापसात खूपच चांगल्या पद्धतीने जोडलेले असतात. मानसिक तणाव वाढताच त्याचा परिणाम शारीरिक क्रियांवर होतो व शारीरिक त्रास होऊ लागताच मानसिक तणाव वाढू लागतो. यामुळे तुमचा स्टॅमिना म्हणजेच काम करण्याची क्षमता कमी होते. शतावरीसारखी जडीबुटी आपल्याला या त्रासापासून पूर्णतः आराम मिळवून देऊ शकते. अश्वगंधा व ब्राह्मीसारखंच शतावरी देखील शरीरातील ऑक्सिजनची मात्रा वाढवते. यामुळे आपण भरपूर काळासाठी स्वतःला ऊर्जावान फील करतो व थकव्याचा परिणाम आपल्याला शरीरावर व मनावर झालेला पाहायला मिळत नाही. आयुर्वेदिक जडीबुटींमुळे स्नायूंमधील वेदना, आकुंचन अशा समस्या उद्भवत नाहीत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या शरीराची चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम रेट कमी झाला आहे, तर तुम्हाला आहारात काही खास गोष्टींचा समावेश करणं आवश्यक आहे. चयापचय क्रिया त्याला म्हणतात जे आहारातून शरीरात जाणाऱ्या पोषक तत्वांद्वारे शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचं कार्य करते. यासाठी आपल्या आहारात धणे, जिरे, लवंग, वेलची व काळी मिरी या गोष्टींचा समावेश असावा. मर्यादित प्रमाणात या पदार्थांचं सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासोबत ड्रायफ्रूट्स जसं की काजू, बदाम, मनुके व अंजीर
याचेही नियमित सेवन करावे। हे शरीरातील फॅटी ॲसिड्स व विटॅमिन्सची पूर्ती करतात, ज्यामुळे शरीर आतून मजबूत बनतं व शिवाय जेवणात दालचिनी, जिरे, धणे खाल्ल्यास शरीरातील ऊर्जा वाढते। शरीराची नियमित मालिश करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या कॉस्मेटिक्स ऑइल्सची गरज नाही, तर तुम्ही यासाठी शुद्ध देशी मोहरीच्या तेलाचा वापर करू शकता। देशी तेल शरीराच्या मालिशसाठी एक उत्तम पर्याय आहे। मोहरीचे तेल अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी परिपूर्ण असते, शिवाय ते उष्ण असते। यामुळे त्वचेच्या रोगांपासून मुक्ती मिळवून देण्यास हे तेल लाभदायक ठरते। शरीरावर कोणत्याही बॅक्टेरिया किंवा फंगसच्या निर्मितीत अडथळा आणते। शरीराने शोषून घेतल्यानंतर हे तेल आत जाऊन नसांना लवचिक व हाडांना मजबूत बनवण्याचं काम करते। ध्यानधारणा मानसिक आरोग्यासाठी तर व्यायाम शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं व फायदेशीर आहे। या दोन्ही क्रिया आयुर्वेदाची देण आहेत। याचा नियमित अभ्यास केल्याने शरीर हर तऱ्हेच्या रोगांपासून मुक्त राहू शकते। त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात ध्यानधारणा व व्यायामाचा समावेश अवश्य करावा। आयुर्वेद व औषधमुक्त जीवनाच्या खास टिप्स रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शुभम भवतु।